ऑल इज फेअर, लव्ह अँड वॉर. युद्धात आणि प्रेमात सर्व काही माफ असतं. काय झालं, एफडीएचा पेपर, हो एफडीएचा पेपर, फ्रूट ड्रग्ज अँड ॲडमिनिस्ट्रेशन, म्हणजे ज्याचे मुख्य हे तुकाराम मुंडे आहेत. या एफडीएच्या इन्स्पेक्टरचा पेपर फुटला. सरळ सरळ नाही फुटला, खूप वेगळ्या पद्धतीने फुटला. तर कसा फुटला, त्या पेपर बनवणारा म्हणजे पेपर ज्यांनी लिहिला त्या शिक्षकाने, जो शिक्षक आदर्श शिक्षक होता, त्या शिक्षकानं आपल्या मुलीसाठी तो पेपर फोडला आणि त्या मुलीनं आपल्या प्रियकराला तो पेपर न दिल्यामुळे ती मुलगी वरच्या रँकमध्ये आली, चांगल्या रँकने आली आणि त्या प्रियकराबरोबर लग्नाला तिनं रँक घोषित झाल्यानंतर, एफडीएमध्ये सिलेक्शन झाल्यानंतर त्या मुलाला लग्नासाठी नकार दिला आणि त्याच्यानंतर त्या मुलानं तो पेपर फोडला. ही सर्व महाभारत, हे सर्व रामायण आपण होताना बघितलं. तर अशा प्रकारचे जे पेपर फुटेत, म्हणजे टीईटीचा पेपर असो किंवा एफडीएचा पेपर असो, अशा प्रकारच्या पेपर फुटी या नव्या नाहीत. तर या पेपर फुटी झाल्यानंतर जे आरोपी असतात त्यांच्यावरती कोणती कलमं लावतात हे आज आपण बघू. तर पहिलं कलम आहे ते BNS 61 म्हणजे गुन्हेगारी कट. दुसरं आहे 318 BNS 318 चिटिंग, फसवणूक, हे यांच्यावरती लावलं जातं. त्याच्यानंतर कोणतं आहे BNS 238 ज्याच्यामध्ये खोटी माहिती देणं. तसेच 316 म्हणजे ब्रीच ऑफ ट्रस्ट, म्हणजे तुम्ही फसवणूक केली. त्याच्यानंतर 3-5 कॉमन इंटेन्शन. अशा प्रकारची कलमं लावून, ज्या कलमाची शिक्षा 7 वर्षाच्या आतली आहे अशी कलमं लावून या पेपर फोडणाऱ्या टोळीला बंदिस्त केलं जातं किंवा त्यांच्यावरती FIR दाखल केली जाते. तर अशा प्रकारे 7 वर्षाच्या आतली शिक्षा असलेल्या कलमामध्ये आरोपींना अटक केली जाते आणि त्यांच्यावरती पेपरफुटीचा चार्ज लावून नंतर ते सिद्ध होतं न होतं त्यानंतरची गोष्ट आहे. अशा प्रकारे त्यांना अरेस्ट केलं जातं. मग एवढी कमी शिक्षा आणि याच्यामध्ये जवळजवळ एफडीएच्या इन्स्पेक्टरच्या परीक्षेमध्ये 500 जागा होत्या आणि हजारो विद्यार्थी याच्यामध्ये बसले होते. तर एवढ्या लोकांचं भविष्य हे एका वडिलांना मुलीसाठी आणि ते पेपर फुटीचं किंवा पेपर चोरून त्याचा वापर केला हा फोडणारा तिचा प्रियकर, अशा प्रकारच्या घटना आपणाला दिसतात. मग या परीक्षेवर MPSCच्या आणि MPSC वरती आपलं काय मत आहे ते कळवा. नवनवीन माहितीसाठी काळाकोट या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मनामध्ये असलेल्या समस्येबद्दल कमेंटमध्ये सांगा.